बाडमेरच्या पचप्रद मध्ये HPCL जे राजस्थान मधलं बाडमेर आहे तिथं HPCL ची एक आलिशान रिफायनरी उभी राहिलेली होती. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. 21 एप्रिल 2026 ला स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी रिबीन कापली जाणार होती. त्या ठिकाणी उद्घाटन होतं. पण उद्घाटनाच्या जेमतेम 24 तास आधी अचानक तिथं धडाधड दोन मोठे स्फोट झाले. जाळ एवढा मोठा लागला, आग एवढी भीषण होती की तिथं भर दुपारी दिवसा बाडमेरचं जे आकाश आहे ते काळकुट्ट झालेलं होतं. अंधार पडल्यासारखं वाटत होतं. या सगळ्यामध्ये सुदैवानं लोक जे आहेत ते जेवायला गेलेले होते. तिथं जे काम करणारे वर्कर आहेत, लंच टाइम होता आणि त्यामुळं ते जेवायला गेलेले होते. त्यामुळं कुठलीही जीवितहानी झाली नाही, कोणाचाही जीव गेला नाही किंवा कोणालाही त्या ठिकाणी इजा पोहोचलेली नाही. परंतु स्वप्न जे आहे ते काळोखामध्ये गेलेलं आहे. जगभर पसरलेलं हे जाळं दिसत आहे. 5 ते 10 रिफायनरी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. आता गंमत बघा, इकडं आपल्या इकडे जाळ लागला, आग लागली आणि तिकडं जगातल्या 5-6 देशांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. टाक्या धगधगलेल्या आहेत. हा काही योगायोग असू शकत नाही. हा एक प्री प्लॅन वाटतोय. कोणीतरी जाणीवपूर्वक हे घटना घडवून आणतंय अशा प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे. पॉर्थ ऑर्थर्ड ही जगातली दादा रिफायनरी आहे, मोठी रिफायनरी आहे. त्या ठिकाणी देखील तांत्रिक बिघाड झाला आणि तिथलं जे काम आहे ते बंद पडलेलं आहे, ठप्प पडलेलं आहे. काही दिवसांसाठी या तांत्रिक बिघाडामुळे ही रिफायनरी बंद आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मध्ये विवा एनर्जी मध्ये अशा प्रकारचे स्फोट झालेले आहेत. मेक्सिको आणि म्यानमार मध्ये तिथं तर कोणीतरी जाऊन काडी टाकली का काय अशा प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारची अवस्था तिथे निर्माण झालेली आहे. 10-10 टँकर एकदम निकामी झालेले आहेत. सायबर चोरांचा नॉन कायनेटिक अटॅक असू शकतो, त्यांना दिलेला हा दणका असू शकतो. आता तुम्ही म्हणाल की त्या ठिकाणी बॉम्ब कोणी टाकला नाही, कोणी प्रत्यक्षामध्ये व्यक्ती गेली नाही, मग अशा प्रकारच्या घटना कस काय घडल्या? तर याला हायब्रिड वॉर म्हणतात. म्हणजेच काय, तर शत्रू जो आहे तो समोरून येत नाही, तुम्हाला दिसत नाही, तर तुमच्या कम्प्युटरमध्ये घुसतो आणि त्या ठिकाणच्या रिफायनरीचे जे सेफ्टी लेअर असतात, 4-4, 5-5 पदर असतात, सुरक्षाचे साखळी असते, ती साखळी भेद करून ही सगळी सिस्टीम एकाच वेळी हॅक केली जाते. आणि ही सगळी सिस्टीम एकाच वेळी हॅक होणं म्हणजे पाऊस नाही, वारा नाही आणि आपलं घर पडलं असं म्हणण्यासारखं आहे. प्रेशर सेन्सर्स, अलार्म एकदम गपगार पडणं, बंद पडणं म्हणजे कोणीतरी सायबर अटॅक केलेला आहे, सायबर अटॅक घडवून आणलेला आहे, घातपात केलेला आहे, असा त्या ठिकाणच्या तज्ज्ञांचा प्राथमिक संशय आहे. खिशाला या सगळ्यामुळे काय होणार आहे, तर हे परवडणार नाही, आर्थिक गणित बिघडणार आहे. या राड्यामुळे जगभरामधल्या 3.2 दशलक्ष बॅरल तेलाचा तुटवडा झालेला आहे. आता या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे, तर तेलाचे भाव वाढतील किंवा ते भाव वाढत आहेत आणि अचानकपणे वाढणारे भाव हे भारताला परवडणारे नाही. कारण 85% तेल आपण बाहेरून आयात करतो. जर अशाच प्रकारच्या घटना घडत राहिल्या आणि भाव वाढत राहिले तर याचा परिणाम भारतावर होईल. जर परत सारखी रिफायनरी 4 ते 6 महिने आणखीन बंद राहिली तर आपल्याला हे महागात पडणार आहे. तेल विकत घ्यावं लागू शकतं, म्हणजे रिफाईन तेल जे आहे ते सुद्धा विकत घ्यावं लागू शकतं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील, महागाई वाढेल आणि रुपयांचं मूल्य जे आहे ते घसरू शकतं. म्हणजेच हा थेट जो आहे तो भारताच्या खिशावर केलेला एक प्रकारचा स्ट्राईक आहे असं म्हणायला संशयाचा वाव आहे. या सगळ्यामध्ये मोठी गंमत बघा, अख्ख्या जगामध्ये जाळ लागलेला आहे. अख्ख्या जगामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. कुठं रिफायनरी बंद पडत आहे, तांत्रिक बिघाड होत आहे, स्फोट होत आहे, तेलांच्या विहिरींना जाळ लागत आहे. मात्र जगातला सगळ्यात मोठा तेल आयात करणारा देश जो आहे चीन, तो मात्र सुरक्षित आहे. तिथं साधं मशीन सुद्धा बिघडलेलं नाही. त्यामुळं संचयाची सोयी चीन किंवा इराणकडे वळताना दिसत आहे. तशा प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर सुद्धा होत आहेत. थोडक्यात काय, तर पचची आग ही केवळ म्हणजेच मशीन गरम झालं आणि जाळ लागला अशा प्रकारची घटना नाही, तर भारताला आर्थिक संकटात टाकण्यासाठी हा एक मोठा डाव असू शकतो. म्हणूनच आता NIA आणि रॉ ज्या भारताच्या संघटना आहेत या प्रकरणाच्या मुळापासून तपास करत आहेत. ही केवळ एक आग नाही, तर देशाच्या सुरक्षेच्या आणि अर्थव्यवस्थेचा एक मोठा विषय आहे. सायबर अटॅक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारचा संशय जे आहे ते प्राथमिक त्या ठिकाणचे जे तज्ज्ञ आहेत त्यांना आलेला आहे. असं असताना या घटना निव्वळ योगायोग तर असूच शकत नाही. जे काही असेल ते पुढे तपासामधून समोर येईल, समजेलच. पण योगायोग बघा, याच काळामध्ये जगातल्या इतर 4 ते 5 महत्वाच्या ठिकाणी ऊर्जा प्रकल्पांमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. अमेरिकेतली मोठी रिफायनरी पॉर्थ ऑर्थर रिफायनरी जी आहे तिथं सुद्धा अशा प्रकारची तांत्रिक बिघाडामुळे ही रिफायनरी बंद पडलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या जिलॉंग येथील विवा एनर्जीच्या रिफायनरीमध्ये अशाच प्रकारचे स्फोट झालेले आहेत. मेक्सिको आणि पेमेक्सच्या ज्या तेलाच्या विहिरी आहेत त्यांना सुद्धा जाळ लागलेला आहे.
म्यानमारमध्ये थिल्वा बंदरामध्ये एकाच वेळी 10 टँकर निकामी झालेले आहेत. या सगळ्या घटना ज्या आहेत त्या निव्वळ योगायोग असू शकत नाही, कारण एकीकडे अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू आहे. त्यांच्यात सीज फायर होतो का नाही, त्यांच्यात चर्चा होते का नाही, असे प्रश्न असताना अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. आता या घटनेला काय म्हटलं जातं, तर हायब्रिड वॉरफेअर आणि नॉन कायनेटिक अटॅक असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. हे अटॅक एक प्री प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नसते. रिफायनरीज बंद पडल्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये 3.2 दशलक्ष बॅरलची घट झालेली आहे. या सगळ्यामुळे काय होतं, तर तेलाचे भाव वाढतात. आधीच अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. यांचं संकट सुरू असताना, होर्मुझचं संकट सुरू असताना, जगभरातलं नेट बंद करण्याची इराणने धमकी दिलेली असताना अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. आणि त्यानंतर ह्या घटना ज्या आहेत, या घटना संपूर्ण जगभराला तेलाच्या किमती वाढणार आहेत, एक चिंतेचा विषय आहे. सुरुवातीच्या काळामध्ये रशियामध्ये अशा प्रकारची घटना घडली, परंतु असं वाटत होतं की युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळं ही घटना जी आहे ती युक्रेन घडून आणलेली आहे असं वाटत होतं. परंतु जगभरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळं तेलाच्या बाबतीमध्ये हा निश्चितच एक चिंतेचा विषय आहे. आणि भारतासाठी सुद्धा ही एक मोठी धोक्याची घंटा आहे, कारण भारताच्या रुपयाचं मूल्य जे आहे ते अगोदरच कमी होत आहे. 95 रुपयांपर्यंत घसरलेलं होतं. आणि अशा घटना घडल्यामुळे तेलाच्या किमती वाढतात आणि परिणामी या सगळ्याचा परिणाम जो आहे तो भारताच्या रुपयाच्या मूल्यावर सुद्धा होतो. त्यामुळं जगभरासाठी तेलासाठी आणि भारतासाठी सुद्धा हा एक मोठा चिंतेचा विषय आहे.